चाकणजवळील कडाचीवाडी तालुका खेड येथे तीक्ष्ण हत्यारांनी खून झालेल्या इसमाची ओळख पटली असून अत्यंत नियोजनबद्धरित्या खून करून रातोरात खोली सोडून पसार झालेल्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकानं संभाजीनगर येथून ताब्यात घेतलं आहे। मुकेश कुमार वयवर्ष 24 असे खून झालेल्या झारखंड येथील युवकाचे नाव आहे। चाकणजवळील कडाचीवाडी तालुका खेड या ठिकाणी गवतात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह शनिवारी दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आढळून आला होता। मयत तरुणावर धारदार शस्त्राने वार केले होते, मात्र मृताची ओळख पटेल असे कोणतेही कागदपत्र त्याच्याकडे आढळून आले नव्हते। तसेच ओळख पटेल अशी कोणतीही निशाणी त्याच्या शरीरावर नव्हती। त्यामुळे या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेत खून झालेल्या मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्याचा फोटो परिसरातील स्थानिक लोकांना दाखवून गुन्हे शाखा युनिट 3चे पथक तपास करत असताना काही व्यक्ती रूम सोडून गेल्याचे लक्षात आले। पोलिसांनी हाच धागा पकडून तपास केला। रूम सोडून गेलेले संशयित इसम हे संभाजीनगर येथे गेल्याची माहिती मिळाल्यानं संभाजीनगर परिसरात जाऊन तेथील 5 किलोमीटर परिसरातील सर्व घरे तपासून गुन्ह्यातील संशयित आकाश बिजला उराम उराव वयवर्ष 21 राहणार शेडो बेडो राज्य झारखंड, महिला आरोपी आरती कुमारी बिजला उराम उराव वयवर्ष 23 राहणार झारखंड आणि बालमुनी कुमारी रामचंद्र उराव वयवर्ष 21 राहणार झारखंड यांना संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण सखोल तपास केला। यातील आरोपी आरती कुमार हिचे खून झालेले युवक मुकेश कुमार वयवर्ष 24 याच्यासोबत 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। ते दोघे एकत्र राहत असताना मुकेश कुमार तिला मारहाण करायचा व त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत। त्याच्या रागातून दसरा सणाच्या दिवशी गुरुवारी 2 ऑक्टोबर 2025 रोजी तिन्ही आरोपींनी संगनमताने खून करून मयत मुकेश कुमार याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी निर्जनस्थळी गवतामध्ये टाकून दिल्याचे कबूल केले। सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार राजाराम लोणकर, योगेश आढारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली।